थोड्याच वेळामध्ये सुरू करत आहोत. मला वाटतं अजून 2-4 मिनिटे वेळ आहे. सुरोशे सर, आवाज येतो? हॅलो सुरोशे सर, आवाज येतो का माझा? आपण बरोबर 8 वाजता सुरू करूयात. 8 वाजायला 1 मिनिट कमी आहे. आवाज येतो? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानमाला पुरोगामी विचारमंच नाशिक यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, वस्ताद लहुजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई या आणि त्यांच्या विचाराला अनुषंगून ज्या महापुरुषांनी मानवमुक्तीच्या लढ्यासाठी आपलं संबंध आयुष्य वेचलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. पुरोगामी विचारमंच नाशिक यांच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावरती, महापुरुषांच्या विषयावरती व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. आणि या सर्व विषयामध्ये आज मला वाटतं एक वेगळा विषय माझ्यासाठी दिलेला आहे आणि तो विषय आहे सहकारातून समृद्धी. खरं म्हणजे सहकार हा विषय फार मोठा विषय आहे आणि या सहकारामधून समृद्धीचा मार्ग कसा निवडायचा याविषयी जाणून घेण्यासाठी मला पाचारण केलेलं आहे. खरं म्हणजे सहकार या
याची जी व्याख्या आहे, याची जी व्याप्ती आहे ती प्रचंड मोठी व्याप्ती आहे. आणि त्या सहकाराच्या व्याप्तीच्या विविध फांद्यामधली फक्त एक फांदी किंवा एक मार्ग मी स्वीकारलेला आहे आणि त्या मार्गावर प्रामाणिकपणे गेल्या 20 वर्षापासून मी चालत आलेलो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संयोजकाला हेच अपेक्षित असावं की मी जे काही काम करतो आहे तर ते कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे याची त्यांना माहिती करून घ्यायची असावी. कारण संपूर्ण सहकार विषय मांडण्या इतपत नॉलेज माझ्याकडं नाही आहे. आणि म्हणून तरीसुद्धा मी आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. मित्र, मला एक तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो की तुकाराम महाराज असं म्हणतात की आपणासी जे जे ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा जो अभंग आहे, या अभंगाच्या उक्तीप्रमाणे गेल्या 15 ते 20 वर्षापासून महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीसाठी मी मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि मला जे जे माहीत आहे ते मी सांगत असतो. आणि माझा असा दावाही नाही की मी याच्यामध्ये परिपूर्ण आहे. कारण कोणताच व्यक्ती, कोणताच माणूस कोणत्याही सब्जेक्टमध्ये परिपूर्ण नसतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की मी मरेपर्यंत विद्यार्थीच राहणार आहे. कारण ज्ञानाचा जो काही आवाका आहे किंवा ज्ञानाची जी काही परिमितता आहे तर ती प्रचंड मोठी आहे आणि ते सर्व ग्रहण करणे अद्याप कोणालाही शक्य झालेलं नाही. आणि म्हणून सहकारातून समृद्धीकडे जाण्यापूर्वी आपल्याला सहकाराच्या इतिहासावर थोडासा प्रकाश टाकणं मला क्रमप्राप्त वाटतं. आणि म्हणून सहकार हा जो शब्द आहे किंवा सहकाराची जी सुरुवात आहे तर ती मुळात कशी झाली, कुठून झाली आणि का झाली, हे विषय फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून सहकाराची जी सुरुवात आहे, सहकाराचा जो उगम आहे तर तो इंग्लंडमधून झालेला आहे. आणि इंग्लंडमध्ये अतिशय सामान्य लोकांनी, अतिशय म्हणजे मला असं म्हणायचं की जे हमाल लोक होते, या हमाल लोकांनी या सहकार चळवळीची सुरुवात केलेली आहे. इंग्लंडमध्ये रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी ही सर्वप्रथम या सोसायटीची मुहूर्तमेढ इंग्लंडमध्ये रोवली गेली. हे काही हमाल लोक एकत्र आले आणि त्यांनी सर्वप्रथम ग्राहक भांडाराची निर्मिती केली. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या पैसे जमा केले. त्यांनी ते आजच्या भाषेमध्ये आपण त्याला बचत गट म्हणूया, त्यावेळेस बचत गट ही संकल्पना नव्हती. आणि मग त्यांनी एकत्र येऊन बचत केली आणि त्या बचतीच्या माध्यमातून एक फार मोठं ग्राहक भांडार निर्माण केलं. आणि त्या ग्राहक भांडाराला प्रचंड यश मिळालं. आणि मग तिथून पुढं सहकाराची सुरुवात झाली. आणि ही जी घटना आहे ते ही घटना 1844ची आहे. 1844ला जगातली पहिली सहकारी संस्था स्थापन झाली आणि त्या सहकारी संस्थेला प्रचंड यश प्राप्त झाले. आणि म्हणून तीच पद्धत जपान, स्वीडन, इस्रायल, हंगेरी, आफ्रिका अशा विविध देशांनी त्याचा स्वीकार केला आणि ते गोष्ट अंमलात आणली. आणि मग या संस्थांच्या कार्यपद्धतीचा, सगळ्याकडे चाललेल्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला गेला. आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर 1904 साली पहिला सहकारी कायदा अस्तित्वात आला. आणि
कायदा अस्तित्वात आल्याच्या नंतर मग संस्थांची अधिकृतरित्या नोंदणी होऊ लागली. आणि मग जो पहिला कायदा झाला तर त्या पहिल्या कायद्यामध्ये बऱ्याचशा काही त्रुटी होत्या आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सरकारने समिती नेमली गेली आणि त्या समितीने अभ्यास करून काही निष्कर्ष काढले गेले आणि ते निष्कर्ष काढल्याच्या नंतर मग त्या कायद्यामध्ये सुधारणा करून 1912 साली दुसरा सहकारी कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यान्वये मग वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी सुरू झाली. मला असं वाटतं की 1904ला दुसरा कायदा अस्तित्वात आला आणि हे जे कायदा आहे तो हा कायदा मला वाटतं की शाहू महाराज त्यावेळेस होते आणि शाहू महाराजांच्या या काळामध्ये हा कायदा अस्तित्वात आला. आणि 1912ला दुसरा कायदा जेव्हा अस्तित्वात आला त्यावेळेस नागरी आणि ग्रामीण शब्द कमी करून मर्यादित आणि अमर्यादित अशाच प्रकारचे शब्द सहकारी संस्थांच्या बाबतीत लागू केले गेले. आणि मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तर ती बँक वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या गावामध्ये सुरू करण्यात आली. आणि मग त्यामध्ये या कायद्यामध्ये विविध सुधारणा केल्याच्या नंतर त्या काळामध्ये प्रचंड आपल्या भारत देशामध्ये सावकारीचं जाळं पसरलेलं होतं. सावकारामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत होता. शेतकऱ्याची पिळवणूक केली जात होती. शेतकऱ्यांना प्रचंड चढ्या भावाने सावकार पैसे द्यायचे आणि त्यांचे जमीन लुटून घेत होते. आणि अशा पद्धतीनं ही सावकारी बोकळल्यामुळे मग हा जो कायदा आहे हा कायदा जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं धोरण भारत सरकारने निश्चित केलं. आणि मग या कायद्याला मूर्त स्वरूप 1960चा जो कायदा आहे तो कायदा अस्तित्वात आला. 1960ला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा निर्माण झाला आणि 1961ला त्याचे नियम तयार झाले. आणि या कायद्याच्या अनुषंगाने या कायद्याच्या अधीन राहून आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी केली जाते. आणि हा 1960चा जो कायदा होता तो महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. आणि मला तुम्हाला आठवण करून द्यायचं आहे की सहकार या शब्दाची व्याप्ती फक्त राज्यापुरतीच मर्यादित होती. सहकार या शब्दाला भारतीय राज्यघटनेमध्ये स्थान नव्हतं. आणि म्हणून 2012 साली 97वी घटनादुरुस्ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेनं 97वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आणि त्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकार या शब्दाला भारतीय राज्यघटनेमध्ये स्थान मिळालं. आणि मग आता सहकार हा विषय केंद्रामध्ये गेला. आणि आता पूर्वी ज्या त्या राज्याचा वेगवेगळा कायदा होता परंतु आता सेंट्रल ॲक्ट लागू झाल्यामुळं आता मला वाटतं की संपूर्ण राज्यामध्ये एकच स्वरूपाचा कायदा सुरू आहे. हा थोडक्यामध्ये सहकाराचा इतिहास मी आपल्यासमोर मांडलेला आहे. तर याच्या पार्श्वभूमीच्या नंतर मला असं सांगायला आवडेल तुम्हाला की ही सहकाराची सुरुवात सावकारीला नष्ट करण्यासाठी झाली. त्याच्यानंतर हे जे हमाल लोक होते हमाल लोकांनी त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्यांनी सहकारी संस्थेची स्थापना केली. आणि संबंध देश त्या गोष्टीचा आदर्श घेतो आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी आज हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्या समाजातील लोक
अतिशय गरीब लोक आहेत, दारिद्र्यामध्ये जीवन जगता आहेत. आणि मग मला असं म्हणायचं आहे की जर हमाल लोक एकत्र येऊन जर एखादी ग्राहक भांडार सारखी संस्था काढून देशासमोर एक आदर्श निर्माण करू शकत असतील तर आज त्याच्यामध्ये प्रचंड मोठं संशोधन झालेलं आहे आणि प्रचंड मोठा कायदा आहे, प्रचंड सगळ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. तर मला असं म्हणायचं की मग हे लोक, आमचे लोक हे का करू शकत नाही आहेत? तर त्यांनी जर का सहकार हा विषय डोक्यामध्ये घेतला आणि सहकाराच्या मार्गाने जर का मार्गक्रमण करण्याचं जर ठरवलं तर मला असं म्हणायचं आहे की याच्यासारखा दुसरा सोपा आणि सोयीस्कर मार्ग या देशामध्ये कुठलाही उपलब्ध नाही. आता याच्यामध्ये काय काय संधी आहेत, काय काय आपण करू शकतो, सहकारातून समृद्धी कशा माध्यमातून मिळू शकतो? तर याच्यामध्ये या सहकाराच्या अंतर्गत विविध प्रकारच्या खूप मोठ्या संस्था निर्माण करता येतात. त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला ठळक असे सांगेल की गृहनिर्माण सहकारी संस्था, दूध उत्पादक सहकारी संस्था, मत्स्य उत्पादक सहकारी संस्था, कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था, ग्राहक भांडार सहकारी संस्था, पाणी पुरवठा सहकारी संस्था, यंत्रमाग सहकारी संस्था, पाणी वापर सहकारी संस्था, सेवा सहकारी सोसायटी, हातमाग विणकर सहकारी सोसायटी, नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, औद्योगिक सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, त्याचबरोबर सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, असे विविध प्रकारचे याच्यामध्ये संधी उपलब्ध आहेत. आणि या संधीचा आपण पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून त्यामध्ये उतरलं पाहिजे. अनेक लोक या क्षेत्रामध्ये येतात, सहकार क्षेत्रामध्ये येतात, संस्थांचं रजिस्ट्रेशन करतात आणि त्याच्यामध्ये काही दिवसांनी फेल होतात. त्याचं कारण असं आहे की सहकार हा फक्त आणि फक्त केवळ मात्र विश्वासावर चालणारा क्षेत्र आहे. इथं विश्वास हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी हे सगळं कार्य करत असताना आपल्याला एका गोष्टीवर 100% लक्ष केंद्रित करावं लागतो. विश्वासार्हता लोकांची निर्माण करावी लागते. विश्वास हेच सगळ्यात मोठं भांडवल या व्यवसायामध्ये असतो आणि ते जर का आम्ही निर्माण नाही करू शकलो तर आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून या बाबतीत मी आपल्याला एक गोष्ट सांगेल की ती गोष्ट अशी आहे की 3 मित्र असतात. 3 मित्रपैकी एक असतो पैसा, दुसरी असते विद्या आणि तिसरा असतो विश्वास. हे तिघजण एकत्र मित्र असतात, बरेच दिवस एकत्र राहतात आणि कालांतराने मग त्यांना विभक्त व्हायची वेळ येते आणि मग त्यांना एकमेकापासून दूर जायचं असतो. त्यावेळेस जाताना विद्या असे म्हणते की खूप दिवस आपण एकत्र राहिलो परंतु आता आपल्याला विभक्त व्हायचं आहे. परंतु तुम्ही कुठं जरी गेलात, वाडीच्या तांड्यावर इकडं तिकडं कुठेही जरी गेलात, कमी अधिक प्रमाणामध्ये मी तुम्हाला कुठेही भेटेल. त्याच्यानंतर विद्याच्या नंतर तो पैसा जो आहे तो पण म्हणला की तुम्ही जर का बंगल्यामध्ये गेलात तर तिथं जास्त मिळेल, तुम्ही एखाद्या वाडीवर तांड्यावर वस्तीवर गेलात तर तिथं कमी प्रमाणात का होईना पण मिळेल, कुठं का होईना पण मी तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये नक्की भेटेल. परंतु तिसरा जो मित्र होता तो होता विश्वास आणि तो असं म्हणाला की तुम्ही कुठेही जा, मी एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा परत तुम्हाला कधीही भेटणार नाही. आणि म्हणून या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की एकदा का विश्वास
एकदा का संपादन केलेला विश्वास तो परत गेला तर तो परत मिळवणं फार कठीण गोष्ट असते. आणि म्हणून सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि म्हणून विश्वास संपादन करता आला पाहिजे. आणि हे सर्व सहकाराचं जे जाळं आहे तर ते विश्वासावरच निर्माण होत असतो. आणि म्हणून आपले लोकांनी विश्वास संपादन केला पाहिजे आणि एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण इतरांच्या ज्या संस्था आहेत, इतरांच्या बँका आहेत, कारखाने आहेत, खूप मोठ्या सहकारी संस्था आहेत, तर इतरांच्या संस्था असल्याच्यानंतर आपल्याला त्यांच्यासोबत व्यवहार करण्यासाठी, त्यांच्याकडं जाण्यासाठी, त्यांच्यासोबत राहण्यासाठी आपल्याला कुठलाही संकोच वाटत नाही. परंतु आपल्याच एखाद्या व्यक्तीनं जर का तशाच पद्धतीचा एखादा व्यवसाय सुरू केला किंवा एखादी संस्था सुरू केली तर आपण त्याच्यावर विश्वास करत नाही. सगळ्यात मूळ महत्त्वाचं हे आपलं जो दोष आहे तो दोष आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मला आता माझ्या विषयाकडं तुम्हाला न्यायचं आहे की सहकार क्षेत्रामध्ये आपण विविध संधी पाहिल्या. सहकाराचं जे मूळ गाभा आहे तो कशावर अवलंबून आहे तर तो विश्वासावर आणि सहकार्यावर, एकमेकाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट, एखादी सहकारी संस्था चालवत असताना, एखाद्या सहकारी संस्था चालवत असताना आपल्याला त्या क्षेत्रातला तज्ज्ञ, त्या क्षेत्रातला मास्टर माणूस आपला गुरु असला पाहिजे. गुरुशिवाय या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करणं फार कठीण होऊन बसते. आणि म्हणून यामध्ये जे अनुभव असतो तो अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे. अनुभवी व्यक्तींचं सहकार्य, अनुभवी व्यक्तींची आपल्याला मदत मिळाली पाहिजे. जर आपल्याला मदत नाही मिळाली तर आपण खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सहकार हा सहकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. त्यामध्ये काही आर्थिक संस्था आहेत आणि आर्थिक संस्थेमध्ये जी अग्रगण्य काम करते आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ज्या सहकारी संस्थेचं जाळं आहे ती सहकारी संस्थेचं नाव आहे नागरी पतसंस्था, नागरी पतपेढी. आणि ह्या ज्या पतपेढ्या आहेत, ह्या पतपेढ्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने व्यवहार केले जातात, पतपेढी कशा पद्धतीने चालवली जाते, ह्या सर्व गोष्टीवरती अभ्यास करणं आणि त्याच्यावरती ते समजून घेणं हे फार मोठा विषय आहे. कारण हा 1 तासामध्ये समजून सांगण्याचा विषय नाही आहे. तरीसुद्धा मी या आपल्या मिळालेल्या वेळेमध्ये हे कथन करण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरी पतसंस्थामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक नागरी सहकारी पतसंस्था असते, दुसरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असते आणि तिसरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्था असते. तर याच्यामध्ये फरक काय आहे? अनेक लोकांना याच्यातला फरकच समजत नाहीये. नागरी सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याच्या अंतर्गत नोंदलेली स्टेट सोसायटी असते. ती महाराष्ट्रातल्या एखाद्या विशिष्ट तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी कार्य करणारी संस्था असते. तिला स्टेट सोसायटी म्हणतो आपण. आणि मल्टीस्टेट सोसायटी जी असते तर त्या सोसायटीचं एका राज्यापेक्षा 2 राज्याचं कार्यक्षेत्र असतं. तिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतात. आणि तिची जी नोंदणी आहे तिथे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट 2002 हा सेंट्रल ॲक्ट आहे आणि याच्या अंतर्गत त्या संस्थेची नोंदणी केली जाते. राईट. आता बघूया की पतसंस्था कशी चालवावी लागते, पतसंस्था कशी चालते. तर पतसंस्था ही चालत नसते, पतसंस्था चालवावी लागते. आणि अनेक लोकांना असंच वाटतं की कोणाचं तरी आपण बाह्यांगाचं कॉपी करतो
आणि आपण त्या व्यवसायाची सुरुवात करतो, परंतु तसं केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत नसता. मित्र हो, की एखाद्या सहकार क्षेत्रातल्या संस्थेमध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडं अनुभव असणं महत्त्वाचं आहे, अनुभवी कर्मचारी असणं महत्त्वाचे आहेत. कारण त्याच्यामध्ये एखादी संस्थेचं रजिस्ट्रेशन करणं सोपं आहे, संस्था टाकणं सोपं आहे, परंतु चालवणं अवघड आहे. चालवणं अवघड आहे म्हणजे एखादी संस्था चालू केल्याच्या नंतर काही मित्राकडून, काही नातेवाईकाकडून, काही ओळखीच्या लोकांकडून पैसे जमा करणं खूप सोपा फॅक्टर आहे. आपण लगेच पैसे आपल्या क्रेडिटवर जमा करू शकतो. वाटायला सुद्धा काही अडचण नाही आहे, कारण पैसे घेणारे प्रचंड लोक असतात, कोणत्याही व्याजाच्या दराने पैसे घेणारे लोक असतात. मला असं सांगायचं तुम्हाला की दारू आणि पैसा घेऊन तुम्ही कुठंही बसा, त्याला कुठंही डिमांड आहे. आणि म्हणून पैसे मागणारे किंवा कर्ज घेणारे लोकसुद्धा त्याच्यामध्ये खूप असतात. परंतु कर्ज म्हणजे ठेवी घेणे आणि कर्ज वाटप करणे इथपर्यंतच या गोष्टी मर्यादित नसतात. त्याच्या पाठीमागं प्रचंड मोठं मॅनेजमेंट असतो. ते मॅनेजमेंट आपल्याला कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पैसा आपण ज्या खातेदारांना किंवा ज्या सभासदांना जे कर्जरूपी पैसा आपण वाटत असतो तो वसूल करण्याचा जो कायदा आहे तो कायदा खूप अवघड आहे. त्याच्यासाठी एकच कायदा वाचल्यानंतर त्याचं नॉलेज मिळत नाही आहे. त्यासाठी मिनिमम म्हणजे 12 कायदे आहेत. 12 कायद्याचा वेगवेगळ्या अभ्यास करावा लागतो आणि त्या 12 कायद्याचा अभ्यास करून तुम्ही 12 कायद्याचे जर का पुस्तक विकत आणले आणि ते वाचून काढले तरी सुद्धा तुम्हाला ते समजणार नाही, समजत नाही. आणि म्हणून ते प्रॅक्टिकलमधून ते समजत असतो, प्रॅक्टिकलमधून ते समजत असतो. आणि म्हणून अनुभवी लोक आपल्यासोबत असले पाहिजेत, किंवा आपण तेवढे जिद्दी असलो पाहिजे की आपल्याला ते कुठं मिळतंय, कसं मिळतंय हे ज्ञान ग्रहण करण्याची आपल्याला प्रचंड भूक असली पाहिजे. अनेक लोक सहकारी संस्था ओपन करत असताना किंवा सहकारी पतसंस्था ओपन करण्याचा त्यांचा जो उद्देश असतो तर ते कोणाला तरी पैसे कमवायचे असतात, मोठं व्हायचं असते, श्रीमंत व्हायचं असते. असे लोक या क्षेत्रामध्ये आल्यानंतर फेल होतात, कारण हे पैसे कमवायचं साधन नाही. हे जे साधन आहे, जसं महात्मा फुल्यांनी मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढली तर त्यांना काय मिळालं, नाव मिळालं. तसंच असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मोठी राज्यघटना लिहिली, एवढा मोठा अंधकार दूर केला, त्यांना काय मिळालं, क्रेडिट मिळालं, पैसे नाही. तसंच असतं. सहकारी संस्था चालवत असताना क्रेडिट आणि गुडविल कमवावं लागतो आणि त्या माध्यमातून आपल्याकडं काही स्किल असले पाहिजेत. आपल्या सोर्स ऑफ इन्कम आपला वेगळा असला पाहिजे. याच्यावर अवलंबून राहून आपण संस्था चालवू शकत नाही. आणि अनेक लोकांनी मग हे सोर्स ऑफ इन्कमचा साधन म्हणून याच्यामध्ये येतात आणि ते फेल होतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की तुकाराम महाराज असं म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण करी सर्व पूर्ण मनोरथ. याचा अर्थ असा आहे की ज्याचा संकल्प सत्याचा असतो त्याच्या मदतीला तो येतो, आणि ज्याचा संकल्प खोटा, फसवा आणि स्वार्थी आहे त्याच्या मदतीला तो येत नाही. तो म्हणजे कोण, जो कोणी परमेश्वर, तर तो स्वार्थी माणसाच्या मदतीला येत नाही, खोटारड्याच्या मदतीला येत नाही, फसवणाऱ्याच्या मदतीला येत नाही. आणि तो जर का तुमच्यासोबत नसेल तर तुमची लढाई पूर्ण होऊ शकत नाही, तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून तुमचा संकल्प हा सत्याचा असला पाहिजे. आणि म्हणून आधार मल्टी स्टेटची जेव्हा मी स्थापना केली त्यावेळेस आधारची स्थापना करत असताना आम्ही स्वतःमध्ये काही प्रिन्सिपल आम्ही घालून घेतले, स्वतः प्रिन्सिपल घालून घेतले आणि त्या प्रिन्सिपलच्या बाहेर आम्ही कधीच गेलो नाही आहेत. आणि हा जो अभंग आता मी तुम्हाला सांगितला तर तो आम्ही स्वतः जगतो. बुद्धाने सांगितलेले जे पंचशील आहेत तर त्या पंचशील आम्ही वाचत नाही, आम्ही गळ्यावर म्हणत नाही, तर ते त्याचं अनुकरण करत असतो.
आणि म्हणून या व्यवसायामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत. आणि म्हणून आमचा उद्देश काय आहे माहिती आहे का, की आधार मल्टीस्टेट का टाकली? आधार मल्टीस्टेट काढण्याचं काय कारण होतं, की आम्हाला भारतीय लोकांना बचतीचं आणि आर्थिक साक्षरतेचं महत्त्व पटवून देणे आणि त्यांना श्रीमंत बनवण्यासाठी आम्ही आधारची स्थापना केली. आणि या आधार मल्टीस्टेटच्या माध्यमातून आजपर्यंत 15,000 लोकांना आम्ही अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. खूप लोक असे आहेत की त्यांना आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. खूप विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. अनेक कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आम्ही मदत केलेली आहे. त्यांना त्यांचा स्वतःचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हे जे सर्व शक्य का झालेलं आहे त्याचं कारण मात्र एकच आहे की आमचा संकल्प सत्याचा आहे. आणि संकल्प सत्याचा असल्यामुळं आम्हाला सर्व लोक म्हणजे परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वर तुकाराम महाराजांनी हेही सांगितलं की परमेश्वर कशामध्ये आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानवी सेवा हीच ईश्वर सेवा आहे, माणसामध्येच परमेश्वर आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे कर्म तैसेची फळ देतो ईश्वर. आणि म्हणून तुम्ही जसे कर्म करत असतात, तुम्ही जसं काम करत असतात, तशाच पद्धतीचे तुम्हाला फळं मिळत असतात. आणि म्हणून ह्या सहकारी संस्थांमध्ये काम करत असताना उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे, उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला जर का विचारलं किंवा तुम्ही आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला जर का झोपेतून उठून विचारलं की तू झोपेतून का उठला किंवा झोपेतून तुम्ही कशासाठी उठता, तर ते उठल्याच्या नंतर डोळे चलत तुम्हाला सांगेल की मला भारतीय लोकांना आर्थिक साक्षरतेचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि म्हणून उठतो. तसं सचिन तेंडुलकर का उठतो पहाटे 5 वाजता किंवा विराट कोहली झोपेतून का उठतो पहाटे 5 वाजता उठून तो रणांगणामध्ये जातो. त्याच्याकडे तर सर्व धन संपत्ती सर्व काही असताना सुद्धा तो सकाळी 5 वाजता उठून रणांगणामध्ये का जातो? कारण त्याला जगातला 1 नंबर बनायचं असते, म्हणून तेच पहाटे 4 वाजता उठतो. आज आमच्या तरुणांची अवस्था काय आहे, आज आमच्या लोकांची अवस्था काय आहे याचा विचार कधी केलाय आपण? आज आमचा तरुण, आमचे लोक सकाळी 8 वाजता 9 वाजता 10 वाजता हे त्यांचा झोपेतून उठायचा टायमिंग आहे. आणि या टायमिंगला जर का आम्ही लोक झोपेतून उठत असोल तर आमची प्रगती कशी होईल याचा विचार करणं थोडंसं मला वाटतं गरजेचं आहे. आणि म्हणून सहकारी पतसंस्था मध्ये प्रचंड मोठं करिअर करता येतो. अनेक लोकांना आपण रोजगार देऊ शकतो, अनेक लोकांचं आपण भलं करू शकतो. आणि सहकारी संस्थामध्ये हे सहकारी संस्था हे काचेचं भांडं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे कोणी फाउंडर मेंबर असेल, जे चेअरमन असेल, CEO असेल, या लोकांना फार मोठं इन्स्ट्रक्शन असतात. आज तुम्ही बघा, मी 21 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहे. मी कधी कोणत्या टपरीच्या समोर उभा राहत नाही, मी कधी पान खात नाही, मी कधी पुडी खाल्लेली दिसणार नाही, मी कधी तुम्हाला एखाद्या बिअर बारच्या समोर उभा राहिलेला दिसणार नाही, मी कधी धाब्यावर जेवायला जाणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो, कारण समाज तुमच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीची नोंद घेत असतो. आणि म्हणून आम्हाला जर का या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा फार गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी असं म्हटलेलं आहे की नागरी पतसंस्था या प्रायमरी शाळा होण्यास योग्य आहेत. प्रायमरी स्कूल म्हटलेलं आहे. आणि नेमकं तेच आहे. आम्ही ग्रामीण भागातले जे काही महिला असतील, पुरुष असतील, आज आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, त्यांना बँकिंगचं महत्त्व पटवून देतो. ज्या लोकांनी कधी बँकच माहीत नाही, ज्यांनी कधी बँकेत खातंच उघडलं नाही, अशा लोकांचं आम्ही खातं उघडून घेतो. त्यांना बँकेचं ट्रान्झॅक्शन कसं असतो ते सांगतो. आणि माझ्याकडे खूप असे लोक आहेत, खूप असे व्यापारी आहेत की ज्या व्यापाऱ्यांना बँकेचं खातंही माहिती नव्हतं, बँकेमध्ये त्यांचं खातंही नव्हतं. आम्ही त्यांना बँकेत आमच्या पतसंस्थेमध्ये खातं उघडायला लावलं.
खातं उघडल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडून छोटे छोटे कर्ज घेतलं, 20,000 घेतलं, 50,000 घेतलं, 1,00,000 घेतलं, 2,00,000 घेतलं आणि 2,00,000 घेतल्याच्या नंतर मात्र मग ते लोकांना बँकेची हळूहळू पूर्ण माहिती व्हायला लागते आणि ते माहिती झाल्याच्या नंतर मग ते कोऑपरेटिव्ह बँकेकडे, मग ते नॅशनल बँकेकडून. आज मी ज्या माणसाला, मला एक माणूस पक्का आठवतो की ज्या माणसाला मी सुरुवातीला 5,000 रुपयाचं कर्ज दिलं होतं तेच माणूस आज SBI कडून 25 लाख रुपयाचं क्रेडिट घेतलेलं आहे. हे कशामुळे शक्य झालं की त्याला आम्ही शिकवलं. हे प्रायमरी, हे जे नागरी पतसंस्था जे आहेत, ह्या नागरी पतसंस्थांचं तेच काम आहे की आम्ही ABCD म्हणजे 1ली ते 4थी पर्यंतचं जसं प्रायमरी एज्युकेशन असतं आणि प्रायमरी एज्युकेशन घेतल्याच्या नंतर सेकंडरी एज्युकेशनसाठी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जसे मुलं वर जातात आणि माध्यमिक संपल्याच्या नंतर पुढं कॉलेजला जातात, तसंच आहे सेम प्रायमरी स्कूलचं जे काम आहे तर ते नागरी पतसंस्था करतात. माध्यमिक शाळेचं जे काम आहे तर ते कोऑपरेटिव्ह बँका करतात आणि कॉलेजचं जे शिक्षण आहे तर ते काम नॅशनल आणि खाजगी बँका करत आलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीचं हे काम करत आहोत. आमच्याकडे आता खूप मोठे महिलांचे बचत गट आहेत. त्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आम्ही सिलाई मशीनसाठी कर्ज दिलं, त्या गृह उद्योगासाठी कर्ज दिलेलं आहे. काही महिलांना आम्ही त्यांना गोरगरीब महिलांना सोनं घेणं होत नव्हतं, आम्ही त्यांना सोनं घेण्यासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत. खूप म्हणजे मला तर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी काय काम करतो आहे. तर माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये एक महिला, ती फक्त 4 मणी असलेली एक पोत घेऊन आली, सोन्याचे 4 मणी असलेली पोत घेऊन आली. त्या मण्याचं वजन अर्धा ग्रॅम होतं आणि त्या अर्ध्या ग्रॅमवर मी तिला 500 रुपयाचं कर्ज दिलं, 500 रुपयाचं कर्ज. आणि तेच जर का मी दिलं नसतं तर त्या बाईला कुठंतरी सोनाराकडे जावं लागलं असतं आणि त्या सोनाराने त्या बाईला 5 रुपयापेक्षा कमी टक्क्याने, 5 रुपये टक्क्यानेच पैसे दिले असते. किंवा फार जर एखादा चांगलाच असला तर त्यांनी 3 टक्क्याने दिले असते. 3 टक्क्याने म्हणजे 12 36% झाले. 5% म्हणजे 12 पंचे 60% झाले. 60% जर का आम्ही पैसे लोकांकडून घेत असेल तर आम्ही जिंदगीत कधीही श्रीमंत होत नाही. आणि म्हणून श्रीमंत होण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला असा आहे की तो फॉर्म्युला आहे बचतीचा फॉर्म्युला. तुम्हाला जर का श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला सेव्हिंग ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून सेव्हिंगचा एक फॉर्म्युला आहे, तो तुम्ही ध्यानात ठेवा. हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे की सेव्हिंगचा फॉर्म्युला असा आहे की 60-20-20. 60 आपलं जे एकूण उत्पन्न आहे, मग तुमचं पगार असेल किंवा कशाचं एनी इन्कम असेल, तुमचं जे एकूण उत्पन्न आहे त्या एकूण उत्पन्नाच्या 60% रक्कम ही कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी करावी लागते. फॅमिली नीड्स ऑफ फॅमिली. 20% रक्कम नीड्स ऑफ डिझायर, म्हणजे तुमच्या ज्या काही पर्सनल डिझायर आहेत त्या पर्सनल डिझायरवर खर्च करा. आणि 20% रक्कम ऑलवेज सेव्हिंग. ऑलवेज सेव्हिंग म्हटलंय मी, ऑलवेज सेव्हिंग. अनेक लोक काय करतात, बरेच लोक ठीक आहे एकदा सांगितलं की ते RD काढणार, 5,000 2,000 4,000ची RD काढणार आणि त्या RD मध्ये पैसे 2-3 वर्षे भरणार. 3 वर्षानंतर मॅच्युरिटी झाली की ते पैसे उचलून खर्चून टाकणार आणि पुन्हा RD बंद. असं अजिबात चालणार नाही. तुम्हाला जर का श्रीमंत बनायचं असेल तर एखाद्या सॅलरी होल्डर, गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांनी, कोणत्याही क्लास 3 पासून क्लास 2 क्लास 1 कोणताही क्लास 3च्या जरी कर्मचाऱ्यांनी जर त्याच्या पगाराच्या 20% सेव्हिंग 10 वर्षे केली तर तो आफ्टर 10 इयर्सच्या नंतर करोडपती बनू शकतो. आणि म्हणून पैसा हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. पैसा पाहिजे, पैशाशिवाय काही जगातलं पान सुद्धा हलत नाही आहे. आणि म्हणून पैसा पाहिजे. आणि मग पैसा कसा येतो, तो पैसा सेव्हिंग करावा लागतो. सेव्हिंग. आणि सेव्हिंगचा नियम आपल्याकडे कसा वापरला जातो माहिती आहे का, की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग, असा आपला फॉर्म्युला आहे.
आता मला सांगा, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेविंग. म्हणजे आम्ही आलेल्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च करतो आणि उरले तर पैसे सेविंग करतो. पैसे उरतच नसतात. तुम्हाला कितीही पगार असला तरी पैसे उरत नसतात. एक उदाहरण घ्या तुम्ही, की आपल्याला नगरपालिकेचं नळाचं फुकटचं पाणी सुद्धा पुरत नाही, तर तुमचा पगार तुम्हाला कधीही पुरत नसतो. आणि तुम्ही मागे जाऊन विचार करा, की तुम्ही लागले तेव्हा तुम्हाला किती पगार होता, त्याच्यानंतर वाढत 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 आज किती झालेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला कमीच पडतोय. की तुम्ही कितीही मोठं घर बांधा, तुम्हाला एक खोली कमीच पडत असते. आणि म्हणून मी जे सांगतो ते फॉर्म्युला आता थोडासा उलटा करा आणि आजपासून त्याची सुरुवात करा. कारण इन्कम इन्कम मायनस सेविंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस असं करून टाका. म्हणजे तुमचा एकदा का पगार झाला की त्या पगारातून तुमचे 20% रक्कम आधी सेविंग करा आणि मग उरलेले पैसे खर्च करा, तर तुम्ही बचत करू शकता, नाहीतर बचत करू शकत नाही. आणि म्हणून हा बचतीचा फॉर्म्युला प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून बचत आम्ही केली पाहिजे. बचत ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ज्या माणसाकडे पैसा आहे, ज्या माणसाकडे धन संपत्ती आहे, त्यालाच आपण श्रीमंत म्हणतो. आणि म्हणून पैसा कसा येतो, तर पैसा थेंबे थेंबे साचत असतो. मग अनेक तुम्ही असं म्हणाल की बाबा पैसे आम्ही मग कसे जमा करायचे, कसे कुठं साठवायचे, तर पैसे RD मध्ये जमा करा. RD करा, RD. बरेच लोक नोकरी लागल्याच्या नंतर आमच्याकडे खूप मोठे LIC एजंट आहेत. आणि LIC एजंट काय करतात, की अशा नोकरी लागलेले लोक कोण आहेत त्या लोकांचा ते शोध घेत असतात आणि त्यांना ते पक्क बनवून सांगत असतात आणि मग त्यांना ते LIC मध्ये पैसे गुंतवायला सांगतात. परंतु मी तुम्हाला असं सांगेल की जगातली सगळ्यात कमी रिटर्न देणारी कंपनी जर का कोणती असेल तर ती LIC आहे. LIC फक्त रिटर्न कधी देते, आफ्टर डेथ. डेथच्या नंतर तुम्हाला डबल मिळतात. परंतु तुम्ही जर का डेथ नाही झाला तर पैसे उचलताना तुमच्या 15व्या वर्षी तुमचा चेहरा बघू वाटत नाही. ज्यांच्या LIC मॅच्युअर झाल्यात त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता. कारण LIC फक्त 3% रिटर्न देते, 3% रिटर्न देत असते. मग त्याहीपेक्षा तुम्हाला काही लोकांना सुरक्षा पाहिजे असते, करायच्या आधीच सुरक्षा, म्हणजे पैसे जमा करायच्या आधीच सुरक्षा. अनेक लोक असा विचार करतात की त्यांना जर असं म्हटलं की इथं बांधावर किंवा या दारामध्ये झाडं लावा, जरा फळांचे लावा, आंबे लावा, पेरू लावा, जांभळ लावा, नाही नाही इथं कोण ठेवेल, ते इथं कोण ठेवेल असं म्हणतात. अरे लावायच्या आधीच कोण ठेवेल, तर तुम्ही बचत करायच्या आधीच सुरक्षेचा विचार करता, कुठं कुठं बचत करायची. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर का शुअर म्हणजे कन्फर्म रिटर्न जर का सगळ्यात जास्त कुठं मिळत असेल तर ते पतसंस्था, त्याच्यानंतर थोडीशी सुरक्षा जास्त आणि रिटर्न कमी कोऑपरेटिव्ह बँक आणि मग नॅशनल बँक. हे 3 फॉर्म्युले आहेत. आता मला सांगा की जर का तुम्ही पतसंस्थेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला ॲव्हरेज 9-10% तिथं रिटर्न मिळतो. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये केले तर तिथं 8% 7% मिळतो आणि नॅशनल बँकेमध्ये 6 ते 7% तुम्हाला रिटर्न मिळत असतो. आता कोऑपरेटिव्हमध्ये आणि नॅशनल बँकेमध्ये पुन्हा त्यावर तुमच्या इन्कमवर व्याजावरती 10% TDS कपात होतो. आणि म्हणून पतसंस्था एक बेस्ट ऑप्शन आहे. परंतु तुम्हाला पतसंस्था चांगली कोणती हे ओळखता आलं पाहिजे. म्हणून रिझर्व्ह बँकेचा एक नियम असा आहे की रिझर्व्ह बँक असं सांगते, आम्हाला सांगते, असं बँकर्स लोकांना असं सांगते की बँकेची जी 25% गुंतवणूक असते ती कुठल्या तरी बँकेमध्ये करायला लागतात. तर ते रिझर्व्ह बँकेने असं सांगितलेलं आहे की तुम्ही अशा बँकेमध्ये पैसे ठेवा की ज्या बँकेला मागच्या 3 वर्षापासून ऑडिटमध्ये वर्ग आहे, जी बँक मागच्या 3 वर्षापासून प्रॉफिटमध्ये आहे आणि जी बँक मागच्या 3 वर्षापासून लाभांश वाटप करते, अशा बँकेमध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक करा. तर मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हाच फॉर्म्युला तुम्ही तुमच्या पतसंस्थेच्या बाबतीत लागू केला पाहिजे की ती नफ्यात आहे का, तिच्या ऑडिटमध्ये कोणता वर्ग आहे,
वर्ग आहे का, आणि ती सभासदांना लाभांश वाटप करते का, ह्या तिन्ही प्रश्नाचं जर का उत्तर येस असेल तर डोळे झाकून ठेवा, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या माहितीसह सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000 पतसंस्था आहेत आणि 16,000 पतसंस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या 65% लोक सहकारामध्ये जोडले गेलेले आहेत, सहकार क्षेत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. आणि म्हणून सहकार क्षेत्र म्हणजे पतसंस्थामध्ये खराब आहेत किंवा पतसंस्थेचं काही खरं नाही असं म्हणणारा वर्ग परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पाची बोटं सारखे नसतात, सगळेच सारखे नसतात. जगामध्ये सगळ्यात मोठी सहकारी संस्था जर कोणती असेल तर ती पतसंस्था आहे. आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी पतसंस्था म्हणून बुलढाणा अर्बनचा नाव आहे. तर बुलढाणा अर्बन आशिया खंडामध्ये जर का मोठी असेल तर मग मला एक सांगा, तुम्ही पतसंस्थेला नाकारू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही तुमची गुंतवणूक केली पाहिजे, बचत केली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि मला असं म्हणायचं की या आपला जो विषय होता की सहकारातून समृद्धी, तर हे समृद्धी कशी मिळत असते की सहकारातून समृद्धी. आता तुम्ही बघा की मी 10,220 रुपयावरती आधार मल्टीस्टेटची सुरुवात केली होती. त्यावेळेस माझ्याकडं कुठलीही जागा नव्हती, काही नव्हती. आम्ही 10 बाय 10चं एक गाळा घेतला आणि त्या गाळ्यामध्ये बसून आम्ही सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना एखादी लोकांनी पतसंस्था काढायच्या आधीच, रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदरच 6 महिने, वर्षे, 2 वर्षे सगळीकडे मेळावे घेतात, लोकांचे बायकांचे पैसे जमा करतात आणि मग रजिस्ट्रेशन करतात. आम्ही तसं अजिबात केलेलं नाही. आम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर कर्ज वाटप केलं. गावोगाव आम्ही फिरलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडून कर्ज घ्या. मग त्या लोकांना असं वाटलं की अरे ही बँक वेगळीच आहे म्हणले. हे दुसऱ्या पतसंस्था पैसे मागायला येतात आणि हे म्हणतात पैसे घ्यायला या म्हणायला लागले. आणि मग असं थोडंसं उलटं चक्र चालवावं लागतो. आणि मग जेव्हा आम्ही पैसे वाटायला लागलो त्यावेळेस आमच्याकडं लाखांनी रुपये डिपॉझिट यायला लागलं. आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये 15,000 पतसंस्था आहेत आणि या 15,000 पतसंस्थेचं दरवर्षी सहकार परिषद होत असते. आणि त्या सहकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या चांगलं काम करणाऱ्या पतसंस्थांना पुरस्कार दिला जातो, त्यांचा गौरव केला जातो. बँकोचा पुरस्कार असतो, त्याच्यानंतर राज्य पतसंस्था फेडरेशनचा पुरस्कार असतो. आणि या पुरस्कारामध्ये 3 गट पाडलेले असतात. एक छोटा गट असतो 1 कोटीपासून ते 50 कोटीच्या ठेवींचा, दुसरा गट असतो 50 ते 100 कोटीचा आणि पुढचा गट असतो 100 कोटी ते 1000 कोटीचा. तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की छोट्या गटामध्ये माझ्या आधार मल्टीस्टेटला आमच्या गेल्या 5 वर्षापासून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळतो आहे आणि मिळालेला आहे. आज 8 वर्षे झालेले आहेत आधार मल्टीस्टेटला आणि 8 वर्षामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे आम्हाला 16 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि हे जे आहे ते हे सगळं करत असताना, ह्या सर्व गोष्टी करत असताना मी जेव्हा पतसंस्थेची नोंदणी केली, पतसंस्थेची स्थापना केली, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पतसंस्था आहेत, ज्या चांगल्या काम करणाऱ्या पतसंस्था आहेत, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा सहकार महर्षी, सहकार रत्न, दीपस्तंभ हे जे वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्र शासनाच्या तर्फे दिले जाणारे जे पुरस्कार आहेत, ते पुरस्कार ज्या ज्या संस्थांना मिळाले त्या संस्थांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांनी काय काम केलं, त्यांना कशाबद्दल पुरस्कार मिळाल्या हे जाणून घेतलं, त्याचा अभ्यास केला. आणि पतसंस्था सुरू करत असताना सुरुवातच तशी केली. आणि म्हणून आम्ही 3ऱ्याच वर्षी महाराष्ट्रासोबत आमची लढाई सुरू झाली. आणि 3ऱ्या वर्षापासून संस्थेला दरवर्षी किमान रेशो आहे 8 वर्षामध्ये 16, म्हणजे दरवर्षी 2 पुरस्कार आम्हाला मिळत गेले.
आणि हे जे आहे ते ह्या अशा पद्धतीनं सहकारामध्ये काम करावं लागतो. सहकारामध्ये आपल्याला चक्केपंजे करून जमत नाही. कारण बँकेमध्ये येणारा जो ग्राहक असतो तो देव असतो. तो आपल्यासाठी देव असतो, तो आपल्यासाठी पाहुणा असतो, तो आपल्यासाठी राजा असतो. कारण तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ग्राहक देव भव. मग ग्राहक जर का आपल्यासाठी देव असेल तर देवाला फसवून, देवाला चिटिंग करून, देवाशी खोटं बोलून तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, इंग्रजीमध्ये ग्राहकाच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की कस्टमर इज द किंग. कस्टमर हा जर राजा असेल तर राजाला खोटं बोलून, राजासोबत चिटिंग करून, राजासोबत पंगा घेऊन तुम्ही कधीही मोठं होऊ शकत नाही. आणि म्हणून ग्राहक हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. जसं तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो की जसं समजा आम्ही इथून औरंगाबादला जात असताना, औरंगाबादला जाऊन परत यायचं असतो. जाताना किंवा येताना एकदा जेवण करावं लागतं कुठंतरी. आणि म्हणून आपण जाताना कुठल्या तरी एखाद्या हॉटेलमध्ये कुठंतरी जेवण करतो. आणि जेवण केल्याच्या नंतर बिल द्यायला जेव्हा काउंटरवर जातो त्याच वेळेस विचार करतो की या हॉटेलमध्ये पुन्हा यायचं का नाही. कारण त्यांनी दिलेली सर्व्हिस, त्यांनी दिलेली क्वालिटी, ह्या दोन गोष्टी तुमच्या मनावर परिणाम करत असतात. आणि त्यांनी जर का उत्तम सर्व्हिस आणि एकदम नंबर 1 क्वालिटी दिलेली असाल तर तुम्ही नंतरही त्या हॉटेलमध्ये जाता, परंतु तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा सांगता की अरे ते हॉटेल आहे ना नंबर 1 आहे, नंबर 1 जेवण मिळतं तिथं जेवायला जा. दॅट्स टाईप प्रत्येक बिझनेसमध्ये तसंच असतो. आणि म्हणून ग्राहक हा राजा आहे. ग्राहक हा आपल्यासाठी पाहुणा आहे. आणि मग आपल्याकडं पाहुणा आल्यानंतर पाहुण्यांना आपण कशा पद्धतीची सेवा देतो, आल्या हसत मुखाने त्यांचं स्वागत करतो, नमस्कार करतो, पाणी देतो, चहा करतो. त्याच प्रकारे आधार मल्टीस्टेटमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही तशीच सर्व्हिस देतो. आलेल्या प्रत्येक ग्राहकाला वाचण्यासाठी पेपर आहे, आमचा वाचण्यासाठी अहवाल दिला जातो, त्याच्यानंतर त्याला पाणी दिलं जातो, त्याला चहा दिला जातो. हे आधार मल्टीस्टेटमध्ये सगळे फॉर्म्युले वापरले जातात. आणि म्हणून आम्ही 100% ग्राहकांच्या विश्वासाला पात्र झालेलो आहोत. आणि ही सहकारातून समृद्धी. आज सरांनी माझा परिचय देत असताना सांगितलं की सामाजिक कार्य, गुणवंत विद्यार्थी. अहो, समाजातलं जे बी काही चांगलं दिसलं तर ते चांगलं दिसलं की आम्ही टिपायचं काम करतो. गुणवंत विद्यार्थी असेल त्यांचा सत्कार करतो. एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाला त्याचा सत्कार करतो. सेवानिवृत्त झाला त्याचा सत्कार करतो. एखाद्याचा वाढदिवस असेल त्याचाही सत्कार करतो. प्रचंड सामाजिक कार्य म्हणजे एक दिवस असा जात नाही की आम्ही काही ना काही केलेलं नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे घडे असतात. एक पापाचा घडा असतो आणि एक पुण्याचा घडा असतो. पापाचा घडा भरला तर माणूस रसतळाला जातो आणि पुण्याचा जर घडा भरला तर माणूस यशाच्या शिखरावर जातो. आणि म्हणून आम्ही ठरवून पुण्यकर्म करत असतो. माझा प्रत्येक कर्मचारी पुण्यकर्म करतो. आम्ही सकाळी आमची सुरुवातच आमच्या प्रार्थनेने केली जाते. आम्ही काही कोर व्हॅल्यूज तयार केलेल्या आहेत. त्या कोर व्हॅल्यूज आम्ही रोज म्हणून घेतो. आमचं जे ध्येय आहे, आमचं जे उद्देश आहे, त्याची रोज आम्ही सकाळी प्रेयर करतो. आणि म्हणून आम्ही आज या क्षेत्रामध्ये सक्सेस आहोत. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी अचिव्हमेंट, खूप मोठं ध्येय नजरेसमोर ठेवलेलं आहे. आणि ते जे ध्येय आहे तर ते ध्येय आम्ही साध्य केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहेत. या सहकार क्षेत्राच्या बरोबर आम्ही आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार आहोत. आमची जिथं शाखा आहे तिथं आमची एक उत्कृष्ट पद्धतीची शाळा असेल. कारण तुम्हाला मी सांगतो की गेल्या 15 वर्षाचा जर का इतिहास पाहिला तर सहकार हा फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता. काही बी झालं की पश्चिम महाराष्ट्रातच सहकार होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नंबर 1 तिकडंच, 2 तिकडंच आणि 3ही तिकडंच. परंतु गेल्या 5 वर्षापासून असं झालेलं आहे की आता नंबर 1 हे माजलगावला आणलेलं आहे. आम्ही नंबर 1 माजलगावला आणलेला आहे, नंबर 2 माजलगावला आणला आहे आणि नंबर 3 सुद्धा माजलगावला आणलेला आहे.
आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की आज जर का आपल्या मुलांना शिक्षण घ्यायचं असेल, चांगलं एज्युकेशन घ्यायचं असेल, तर लोक म्हणतात पुण्याला नंबर 1 आहे, नंतर औरंगाबादचं नाव घेतात. परंतु येणाऱ्या काळामध्ये मी असं करणार आहे की पुण्याचा आणि औरंगाबादचा मुलगा माजलगावला शिकायला आला पाहिजे. अशा पद्धतीची उत्तम दर्जाची शाळा काढण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाने ठरवलेला आहे. आणि हे सगळं काम करण्यासाठी प्रचंड दिग्गज एज्युकेशन क्षेत्रामधली मंडळी माझ्यासोबत आहेत. मग डॉक्टर सुरेश शेळके सर असतील, प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सर असतील, प्राध्यापक डी जी धाकडे सर असतील, प्राध्यापक सुरेश से सर असतील, असे खूप मंडळी माझ्यासोबत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की या क्षेत्रामध्ये जे मी काम करतो सहकार क्षेत्रामध्ये, या सहकार क्षेत्रातले 5 गुरु आहेत माझे, 5 गुरु. जसं बाबासाहेबांनी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांना गुरु मानलं, तसं संदरमल साहेबांनी या क्षेत्रातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांना गुरु केलेला आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ञ आहेत, ते माझे गुरु आहेत. त्याच्यानंतर दुसरे माझे गुरु आहेत काकासाहेब कोयटे, ज्यांनी गेली 40 वर्ष झालं ते सहकार क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यातले मास्टर आहेत, ते माझे गुरु आहेत. तिसरे माझे गुरु आहेत डॉक्टर सुकेश झंवर, आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या पतसंस्थेचे CMD आणि ज्यांनी 120 देशाचा दौरा केलेला आहे, असे ते माझे गुरु आहेत. त्याच्यानंतर चौथे माझे गुरु आहेत डॉक्टर ML सुखदेवे साहेब, सहकार क्षेत्रातला बाप माणूस, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, नाबार्डचे अध्यक्ष राहिलेला व्यक्ती आणि प्रचंड मोठा अनुभव, हे पण माझे गुरु आहेत. देशातला सगळ्यात मोठा CA क्रिशन शेट्टी साहेब, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एक्स डायरेक्टर, ही इज माय मेंटॉर. आणि त्याच्यानंतर RG कानडे साहेब, ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये त्यांची संपूर्ण हयात घातली आणि मंगलनाथ मल्टीस्टेटचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते पण माझे गुरु आहेत. आणि म्हणून ह्या सर्व गुरूंना मी माझे मेंटॉर केलेलं आहे. मला कुठलीही अडचण आली तर एका क्षणामध्ये मी यांना फोन करून विचारतो आणि माझी अडचण सुटली जाते. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पतसंस्थेमध्ये अतिशय 0% विकनेस असलेली संस्था जर कोणती असेल तर ती महाराष्ट्रातली आधार मल्टीस्टेट आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आणि आज या पुरोगामी विचार मंच नाशिक करांनी खरं म्हणजे मला हा विषय मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी माझं मोडक्या तोडक्या भाषेतलं, अतिशय खरं म्हणजे मी अतिशय ग्रामीण भागातला माणूस आहे, डोंगरातला माणूस आहे आणि माझ्यासारख्या माणसाला तुम्ही संधी दिली आणि माझं तुम्ही ऐकलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी धन्यवाद देतो. हे बोलत असताना कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील, कोणाला काही वेगळं वाटलं असेल किंवा चुकून काही एखादा शब्द गेला असेल तर मला मोठ्या अंतःकरणाने माफ करा. आणि मला असं वाटतं की आता जर काही कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण एखादे 2 प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पाहूयात. म्हणजे सुरोश सर, काही प्रश्न आहेत? रवींद्रजी, प्रश्न आहेत काही?
मला वाटते प्रश्न पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा. इट्स ग्रेट आहे. म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे गुरुजी. स्वागत. त्यांचे प्रकार. तर पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय सहकार.